धन्यवाद। सेमीफायनल नंबर 1 ला सुरुवात होतीये। लाही प्रीमियर लीग 2025। प्रथमजी चव्हाण सर यांना आपण ऐकताय, आमच्या समवेत शेअर करतायत। या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती व्हॉट अ जबरदस्त स्ट्रोक, माइटी ब्लो। पहिल्या चेंडूवरती पहिला आक्रमक फटका, षटकार। मंजित भेरे आणि चेतन भेरे जोडी मैदानावरती सुरुवात करतायत। पहिल्या चेंडूवरती पहिला आक्रमक प्रहार, निलेश भोईर षटकार ठोकलाय। पुन्हा एकदा तयार। हा चेंडू मात्र लगेचच कमबॅक करत असताना अतिशय सुंदर डिलिव्हरी। टप्पा खाल्ल्यानंतर कुठल्याही प्रकारचा अंदाज आला नाही बॅटची एज, आणि चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेनं एक सिंगल धावेसाठी। 5 षटकांची मॅच आहे। निश्चितच आपण पाहताय तर षटक क्रमांक पहिलं चालू झालंय। पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर आपण पाहाल तर एक सिंगल एकेरी धाव येते। धावफलकावरती एकंदरीत 7 धावा। पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी चालू झालंय। पॉवर प्ले क्रमांक 1। 5 षटकांची मॅच। गोलंदाज निलेश भोईर। षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी चेतनसाठी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही। या अगोदर सामना आपण पाहिला असेल, सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर सुपर 8 ची मॅच। श्री गणेश बिरवाडी संघासाठी 1 चेंडू 4 धावांची गरज असताना षटकार ठोकून उत्कर्षनं आपल्या संघाचा उत्कर्ष करून दिला, आणि या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये डामडौलामध्ये एंटर झाले। मेजर मंजित आणि चेतन जोडी मैदानावरती येत आहेत। हा चेंडू चांगला आहे, चांगल्या पद्धतीचा लेग कटर। निलेश भोईर गोलंदाजी करत असताना त्यांच्यासाठी आपण पाहाल तर ही मॅच, ही टुर्नामेंट आणि हा टाइम अतिशय सुंदर चांगला चाललाय। लाहेगावची एवन जोडी निलेश भोईर आणि नितेश भोईर, दोन्ही बंधुराज। निश्चितच इन्फॉर्म या संपूर्ण स्पर्धेत आपण पाहत असाल तर चांगल्या दर्जाची खेळी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। निलेश भोईर गोलंदाजी करत असताना प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवतोय, तर नितेश भोईर बॅटिंग करत असताना मैदानावरती चौकार षटकारांचा पाऊस त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय। निश्चितच संपूर्ण टीम भरपूर फॉर्म मध्ये। सँडी भोईर थोडासा थंड गरम फॉर्म पाहायला मिळालाय। या अगोदर मॅच मध्ये आपण पाहिलं असेल, गोलंदाजी करत असताना सचिन घागतचं एक दर्जेदार आणि जबरदस्त षटक आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर करणनं सुद्धा सुंदर गोलंदाजी हाताळली। यापूर्वीच्या दोन्ही मॅच मध्ये आपण पाहाल तर निलेशनं सुंदर स्कोर कार्ड 8। देवा खाडे आणि बाळा बांगर या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी चेतनच्या सलगच्या 3 षटकारासाठी 1111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय। निलेश भोईरची खासियत राहिली आहे, या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, सुरुवातीला षटकार आलाय, मात्र फक्त 8च धावा खर्च करताना पाहायला मिळालाय। पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता पवन, त्यानंतर सलगचे 5 चेंडू आपण पाहाल तर अतिशय उच्च दर्जाचे इथं हाताळताना पाहायला मिळालाय। निलेश भोईर कौतुक करावं लागेल, कारण संपूर्ण टुर्नामेंटची जबाबदारी या संपूर्ण टीमनं खांद्यावरती उचलली आहे। भाऊ फड्डेंच्या नेतृत्वाखाली खेळत असताना जर आपण पाहत असाल तर दर्जेदार खेळ एका बाजूला साकारतायत, तर दुसऱ्या बाजूला आयोजनाची जबाबदारी, संपूर्ण मैदान सजावटीपासून मॅच अरेंजमेंट, मॅच मॅनेजमेंट, ऑफिशियल टीमचं संपूर्ण सेवा करणं, त्याचबरोबर आलेल्या पाहुण्यांची देखरेख, आलेल्या पाहुण्यांची पाहुणचार, या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मैदानावरती खेळतायत। सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय। अजय खंबाळकर त्या ठिकाणी चेंडू अडवत असताना थोडीशी चूक केली, आणि त्यानंतर आपण पाहाल तर 2 धावा इथं कंप्लीट करतायत। 2 धावा येतील, धावफलकावरती जोडल्या जातील। अजय खंबाळकर हार्ड हिटर फलंदाज म्हणून ख्यातनाम प्राप्त, याच मैदानावरची पहिली बाईक ज्याच्या नावावरती झाली, मालिकावीराची पहिली बाईक या मैदानावरची, या परिसराची अजय खंबाळकरनं मिळवली होती।
यावर्षीच्या या हंगामात सुद्धा आपण पाहाल तर आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहेचे भरपूर खेळाडू तुम्हाला या रेसमध्ये पाहायला मिळतील. दरम्यान एक सिंगल आली आहे धावफलकावरती, एका धावेची मदत येते. धावफलक जर आपण पाहिलं तर 11 वरती. शुभम भोईर गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक दुसरा हाताळतोय. शुभम भोईर नव्या दमाचा नवा खेळाडू आहे, यंगस्टर वेगवान गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. सुपर इथं जबाबदारी दुसऱ्या षटकाची त्याच्या खांद्यावरती दिली आहे. ही जबाबदारी बरोबर पार पाडत असताना मित्रांनो, सीमारेषेची जी गुलाबी पट्टी आहे त्या गुलाबी पट्टीच्या आतमध्ये बसलेले जेवढे लाडके प्रेक्षक आहेत, जे लाडके प्रेक्षक, जे लाडके स्वयंसेवक आमचे बसलेले आहेत, सर्वांना विनंती आहे आपण गुलाबी पट्टीच्या बाहेरून मॅचचा आनंद घ्या. मित्रांनो, कुठल्याही खेळाडूला कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये अशी काळजी आपण घेऊयात. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा चालली आहे. गुलाबी पट्टी जी आहे बाउंड्रीची, त्या बाउंड्रीच्या आतमध्ये कोणीही बसू नका, प्रेमाची विनंती. हा चेंडू पहा समोर खेळलाय, अतिशय वेगानं जाऊन चेंडू गॅदर केलाय बावफर्ड्यांनी. मात्र तिथं एक सिंगल धाव त्वरित कंप्लीट करण्याचा जो मानस होता तो इथं उद्ध्वस्त केला. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू गॅदर केला, कुठल्याही प्रकारची धाव नाही. गोलंदाज शुभम भोईर सामना शांत करतोय. अतिशय चांगल्या पद्धतीचा यॉर्कर लेन चेंडू, इथं सुद्धा सिंगल धावेसाठी प्रयत्न केले तेव्हा विकेटची संधी आली होती. चेंडू गॅदर झाला नाही, चेंडू कलेक्ट झाला नाही. शुभमनं जर हा चेंडू बरोबर घेतला असता तर कदाचित विकेट मिळाली असती. नितेश भोईर हेच सांगत असावा. चांगल्या पद्धतीने चेंडूला कलेक्ट केलं, थ्रो केलं, मात्र इथे चेंडू गॅदर करत असताना चूक केली आणि धाव कंप्लीट करतायत. दुसऱ्या षटकात आपण आहोत. धावफलकावरती 12 धावा. सुरुवात आपण पाहिलं तर षटकाची दमदार केली होती, मंजितच्या बॅटमधनं षटकार आला होता आणि त्यानंतर आपण पाहाल तर उर्वरित 5 चेंडू सुंदर टाकले. निलेश भोईरनं केवळ 8च धावा खर्च केल्या आणि हे दुसरं षटक चालू झालंय. शुभम गोलंदाजीसाठी आलाय. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, वाईड बॉल. अवांतरची खून करतायत. शुभमचं सुद्धा कौतुक केलं जाईल, कारण या मॅच मध्ये आपण पाहाल तर 5 चेंडू त्यानं फेकलेत आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. सेकंड ओव्हर. शुभम ओव्हर द विकेटने टाकलेला हा चेंडू खेळलाय त्या ठिकाणी लॉंग ऑफचा. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं आलाय, पकडेल, फेकेल. दोन षटकांचा खेळ इथं संपलाय. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती 14. एक षटकामध्ये फक्त 8 धावा होत्या. त्यानंतर या षटकाचा आपण विचार केला तर शुभम निश्चित ज्यासाठी ओळखला जातो, जी जबाबदारी त्याला दिली ती जबाबदारी त्याने इथं पार पाडली. केवळ 6 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक दुसरं संपलंय. धावफलकावरती आहेत 14. बिनबाद सलामीची जोडी अजून बॅटिंग करतायत मैदानावरती. 14 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज निलेश भोईर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. श्री गणेश बिरवाडी आणि त्यांना फाईट देत असताना आई गावदेवी लाहे या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा सामना. बाजूबाजूच्या गावातील हाकेच्या अंतरावर असणारी 2 गावं आणि या गावांमध्ये चाललेली मॅच. फटका चांगला खेळलाय, जबरदस्त प्रहार केलाय चेतननं. 1 बाउन्स चेंडू गेलाय सीमारेषेच्या पल्ल्याआड, चौकार.
निलेश भोईर यावेळेस खेळतोय फटका मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी आता मात्र सुंदर फिल्डिंग. चेंडू पकडून फेक झाली त्या ठिकाणी आपण पाहाल तर अगदी चुकीच्या जागेवरती चेंडू पीच लँड झाला आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथं 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड 20 वरती जाऊन पोहोचलंय. 20 धावा. शांत चाललेलं क्रिकेट. संथ दुपारचं वातावरण. सूर्यदेवता उष्ण तापली आहे. यावेळेस ओरपी चेंडू आक्रमणाचा प्रयत्न केलाय मात्र त्या ठिकाणी फिल्डर आहे. अडवत असताना थोडासा तिथं फंबल झाला आणि त्यानंतर सरळ चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. गोलंदाज निलेश भोईर चांगल्या पद्धतीने इथं गोलंदाजी करतोय. 24 धावा धावफलकावर. एक चौकार इथं आलाय आणि इथं गती प्राप्त होईल का? मोमेंटम शिफ्ट होईल का? सकाळचं सत्र जर आपण पाहिलं तर श्री गणेश बिरवाडी संघाच्या नावावरती राहिलं. अतिशय चुरशीच्या सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळवला. या दरम्यान आता मात्र सीमारेषेच्या जवळ चेंडू पकडून फेक होईल. सुनील त्या ठिकाणी वेगानं आले, पकडलं, फेकलं आणि इथं 2 धावा संघासाठी वाचवल्या. 2 धावा आणि या 2 धावांची मदत जर आपण पाहिली तर स्कोर कार्डला घेऊन जाते 26 वरती. 26. निलेश भोईर गोलंदाजी करत असताना आपण पाहताय तर या षटकामध्ये 4 चेंडू फेकले. थोडासा महागडा. राईट अराउंड द विकेटनं पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस आक्रमक प्रहार. फटका चांगला खेळलाय. जबरदस्त ताकद दिली आहे. मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करत असताना चेतनच्या बॅटमधनं शॉट. सिक्सर. बत्तीस धावा. यावेळेस सुंदर चेंडू आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न होता. शरीरावरती आदळलाय आणि दरम्यान आपण पाहाल तर एक सिंगल लेग बाईच्या स्वरूपात कंप्लीट करतायत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या अंतिम धावफलकावरती 11.00 ची सरासरी. 33 धावा. 33.
चौथं षटक चालू झालंय. अगदी सुरुवात आपण पाहिली तर पहिल्या चेंडूवरती आक्रमक हल्ला झाला होता. इथं एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी सुद्धा धावतायत आणि दुसरी धाव सुद्धा इथं कंप्लीट करतायत. ज्या चेंडूवरती डॉट यायला हवा होता तिथं 2 धावा इथं कंप्लीट होत आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर स्कोअर कार्ड पुढे चाललंय 39 वरती. तिसरं षटक, पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर आपण पाहताय तर आता मात्र हा सुंदर चेंडू इथं विकेट अर्जित करतायत. चेतन बाद होतोय. लागलेला हा पहिला झटका श्री गणेश बिरवाडीला. सत्तावीस धावांवरती निश्चितच एक चांगला कॅमिओ त्याने पेश केला. 27 धावा बनवल्या आणि तंबूच्या आश्रयाला निघून गेला. एकंदरीत 39 धावा स्कोअर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक चालू आहे चौथं, आणि या चौथ्या षटकामध्ये स्कोअर कार्ड वरती 39 धावा 39. श्री गणेश बिरवाडी संघाची धावसंख्या. सचिन घागस गोलंदाजी करत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. योगेश भेरेसाठी मैदानावरती आलाय. आडव्या बॅटनं प्रहार केलाय. फिल्डर तिथं बरोबर जागेवरती तैनात होता. तिथून थ्रो आलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. चांगल्या पद्धतीने इथं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट होत आहेत. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे संघ थोडासा या ठिकाणी आपण पाहाल तर रिलॅक्स मोड मध्ये आलाय की काय, अशा पद्धतीने मैदानावरती पाहायला मिळत आहेत. निश्चितच चेंडू गॅदर केल्यानंतर थ्रो ज्या पद्धतीचे नेहमीच पाहायला मिळत आहेत तशा पद्धतीचं अप्रोच या मॅच मध्ये पाहायला मिळालेलं नाही. 41 धावा धावफलकावरती आहेत. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे विपक्ष श्री गणेश बिरवाडी अशी मॅच. योगेश भेरे मैदानावरती पुल करतोय. फटका चांगला खेळलाय. अंतर गाठेल का हा प्रश्न आहे, आणि हा पुल इथं सक्सेसफुल झालाय. योगेश भेरेच्या बॅटमधनं हा करा प्रहार षटकार. चांगल्या धावसंख्येकडे इथं वाटचाल करतायत. षटकार ठोकलाय. योगेश भेरेनं या 6 धावा जोडल्या आणि स्कोअर कार्ड तब्बल 47 या आकड्यावर जाऊन पोहोचलं. 47. या मॅच मध्ये आपण पाहाल तर काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल, कारण आजूबाजूच्या गावातील 2 बलाढ्य टीम खेळतायत. लीग स्टेज मध्ये खेळणाऱ्या 2 ताकदवर टीम दरम्यान चाललेला हा महामुकाबला. श्री गणेश बिरवाडी स्ट्राइक एंड वरती योगेश भेरे संघाचा तारणहार. यावेळेस हा खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅट फिरवली. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क व्यवस्थित नाही. सिंगल एकेरी धावेचं योगदान येईल. एका धावेच्या मदतीने धावफलकाला इथून पाहिलं तर 48 आकडा आपण पाहताय. षटक संपले चौथं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48. 48. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती जोडलेल्या आहेत. इथं आपण पाहताय सेमीफायनल नंबर 1 ची मॅच. मैदानावरती निश्चित एक जबरदस्त द्वंद्व फाईट, काटेकी टक्कर मुकाबला चालू आहे. अतिशय महत्वाचा सामना. करण खंबाळकर गोलंदाजीसाठी तयार होतोय. शेवटचं षटक, इथून कमबॅकची गरज. चांगलं षटक येईल का?
की योगेश भेरे आक्रमण जारी ठेवेल. इथं फटका चांगला खेळलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या दिशेनं. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आले आणि इथं 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या. 2 धावांची मदत स्कोर कार्डला करतायत. धावफलक पुढे सरकेल ते 50 धावा इथं पूर्ण झाल्या. नेक्स्ट बॉल. हा चेंडू ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर. वाईड बॉल. पुन्हा एकदा 1 धाव येईल. अवांतरची धावफलकावरती जोडली जाईल. एकंदरीत 51 धावा धावफलकावरती आहेत. 51. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ असताना करण खांबाळकर फार मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. राईट मोर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळलाय. फटका चांगला खेळलाय आणि त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना निश्चितच चांगली प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली. रिले फिल्डिंग. सुनीलनं चेंडू अडवत असताना त्या ठिकाणी थोडीशी गफलत झाली होती. मात्र लगेच लॉंग ऑफ वरनं फिल्डर आला. चेक करायचे. बाउंड्री चेक. ओके, बाउंड्री चेक करायची आहे. ऑनफिल्ड डिसिजन फायनल धरावा लागेल. 2 धावा. ओके, कारण कॅमेऱ्याच्या लाईन मध्ये बरोबर भगवी पट्टी येते. तिथनं खाली जे काही घडलं ते प्रॉपरली कव्हर झालं नाही. या अनुषंगाने टेक्निकल इश्यू. 53 धावा. 53. या चेंडूवर पहा पुन्हा एकदा पायावरती आदळतोय. सिंगल येईल. धावफलकावरती जोडली जाते. करण खंबाळकर गोलंदाजी करत असताना शेवटच्या षटकामध्ये आपण पाहाल तर अद्यापर्यंत चांगला गोलंदाजी करतोय. मोठ्या प्रहारापासून दूर ठेवलंय. 54 धावा धावफलकावरती आहेत. 54. शेवटचं षटक मार्गस्थ असताना करण खंबाळकर राईट अमोर द विकेट. समोर खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. फिल्डर तिथं कुणी नाही. अडवण्याचा प्रयत्न असफल. सरळ चेंडू झालाय सीमा पार. 4 धावा. चौकार. आता मात्र सन्मानजनक आणि एक फायटिंग टोटल उभं राहिलंय. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे संघाला सामना जर जिंकायचा असेल तर आता इथं खूप मोठी टाईट फाईट द्यावी लागेल. कारण समोर श्री गणेश बिरवाडी स्कोर कार्ड वरती आहेत त्या 58. 58. अतिशय आकर्षक बॅटिंग मैदानावर करतायत. योगेश भेरे ऑन साइडला खेळलाय. त्या ठिकाणी एक सिंगल धाव कंप्लीट. जाळ्यात अडकवण्यासाठी स्ट्रॅटेजीज बनवल्या जातात. इथं पाहिलं तर एक सिंगल धाव पूर्ण करतायत. 59. 59. लास्ट ओव्हर. लास्ट बॉल. धावा 59. 59 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक इथं मार्गस्थ असताना शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू इथून पाहायला मिळेल. बॉलर तयार. करण खांबाळकर. सलामीचा मंजित अजूनही मैदानावरती खेळत असताना लेफ्ट हँडेड बॅट्समन. लास्ट बॉल. आणि हा शेवटचा चेंडू इथं चांगल्या पद्धतीनं एक्झिक्यूट केला. समाप्त झालाय आणि निर्धाव स्वरूपात चेंडू समाप्त झालाय. बॅट्समन रिव्ह्यू. वाईड बॉल चेक करायचा आहे. अंपायर पंचांचा डिसिजन आलेला आहे की फेअर डिलिव्हरी. मात्र बॅट्समन रिव्ह्यू.
राकेश अरज सर आमच्या सोबत या ठिकाणी कंट्रोल रूम मध्ये चेक करत असताना व्हाईट बॉल चेक केला जातोय, चेक केलं जाईल आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. फेअर डिलिव्हरी षटक क्रमांक 5 इथं संपलंय. 5 षटकांच्या अंतिम धावफलकावरती 59 धावा आणि 60 धावांचं लक्ष ठेवलंय. कडवं आव्हान, टाईट फाईट मॅच पाहायला मिळेल. निश्चितच आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे ताकदवर बॅटिंग अटॅक त्यांच्याकडे, मात्र आता कस लागणार आहे. दोन्ही टीमचा कस इथं लागणार आहे. दोन्ही टीमला इथं ताकद दाखवावी लागणार आहे. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो डायरेक्ट मेगा फायनलच्या तिकिटासाठी पात्र होतोय. मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी बनवायचे आहे 60 धावा. बनवल्या जातील का? चला, इन्शा स्पोर्ट शिरोळ आणि एकता कसारा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. मान्यवर दिलीपजी वाघ ग्रामपंचायत लाहेचे विद्यमान सदस्य आहेत. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. इन्शा स्पोर्ट शिरोळ आणि त्यांच्या विरोधात एकता कसारा अशी मॅच असणार आहे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. इन्शा स्पोर्ट शिरोळ आणि एकता कसारा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. एकता कसारा संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. इन्शा स्पोर्ट शिरोळ, इन्शा स्पोर्ट शिरोळ, चला नाणेफेक या. इन्शा स्पोर्ट शिरोळ, चला मित्रांनो टॉस साठी या. नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. एकता कसारा आणि इन्शा स्पोर्ट शिरोळ मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. चला, शिरोळ संघाचे कॅप्टन या. मान्यवर दिलीप दादा वाघ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. शिरोळ टीमचे कॅप्टन आपण, चला मित्रांनो लगेच या. या ठिकाणी ऑफिशियल कॉल तुम्हाला मी देत आहोत. मान्यवर पाहुणे आम्हाला जोडले गेलेत. या ठिकाणी ग्रामपंचायत लाहेचे विद्यमान सदस्य आदरणीय दिलीप दादा वाघ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. एकता कसारा विपक्ष इन्शा स्पोर्ट शिरोळ. छापा, निश्चितच छापा येतोय. पाहुण्यांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. निर्णय फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. या ठिकाणी 5 षटकांची मॅच असणारी दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. इन्शा स्पोर्ट शिरोळ संघाने टॉस जिंकला आणि इथं स्वीकारली आहे फिल्डिंग. फलंदाजीचं पाचारण दिलंय एकता कसारा या टीमला. जाऊया विद्यमान सामना जो मैदानावरती चालू आहे. एका बाजूने बिरवाडी श्री गणेश बिरवाडी आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहे आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे. निश्चितच दोन ताकदवर संघांच्या दरम्यान द्वंद्व पाहायला मिळेल. प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 30 चेंडू आणि 60 धाबांचं लक्ष इथं ठेवलंय. लक्ष्याचा पाठलाग करत असताना सामन्याला आपण सुरुवात करतोय. निश्चितच बिग फाईट द्वंद्व आणि या द्वंद्वाचं वर्णन करण्यासाठी समालोचन कक्षामधनं कल्याणचा आवाज आमचे मित्र सन्माननीय प्रथमजी चव्हाण सर. धन्यवाद. तर मॅचला होतीये सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट. आविष्कार बॉलिंग मार्क वरती तयार. स्ट्रायकर एंड वरती नितेश भोईर. पहिला चेंडू कट करायचा प्रयत्न, चांगला फटका पाहायला मिळतो. अक्रॉस द लाईन स्ट्रोक यायचा प्रयत्न, मात्र 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. आ देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम.
मेरे साथिया असं एक दुसऱ्याला दोन्ही संघ सांगतील, कारण मैदानाच्या बाहेर या दोन्ही संघांची मैत्री मी म्हणेल अप्रतिम आहे, मात्र मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं जातं की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, आणि क्रिकेटच्या पटलावरती हे देखील आपण पाहतोय. इथे युद्ध, महायुद्ध, विश्वयुद्धापेक्षा कमी हे म्हणता येणार नाही. पहिला चेंडू त्यावरती 2 धावा. हुक करायचा प्रयत्न होता, स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 2 धावा पाहायला मिळतील. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती देखील 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती देखील 2 धावा होत्या. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, एक्झिक्यूट देखील करण्यात आलं होतं, मात्र गोशांकी क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच गोष्टीला अनुषंगून 4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. 4 रन ऑन दी स्कोर कार्ड. 4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. चार धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. एका बाजूला अजय खंबाळकर, दुसऱ्या बाजूला नितेश भोईर ही जोडी पाहायला मिळते. दोघांचाही विचार केला तर दोघांच्या माध्यमातून सातत्याने चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने मोठमोठे फटके मारण्यासाठी या दोघांची ओळख आहे. मात्र या मॅच मध्ये एक संघ मेगा फायनल मध्ये दाखल होईल आणि एका संघाचं स्वप्न असे मात्र इथे समाप्त होईल. एकंदरीत 28 संघांचा समावेश आणि त्यापैकी 24 संघांचा गाशा गुंडाळला गेलाय. 4 संघ सेमी फायनल मध्ये दाखल झालेत आणि सेमी फायनल क्रमांक ही पहिली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होतोय. 4 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू पडतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. बॅक टू बॅक 3 डबल आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 3 चेंडूंवरती 2 जर पाहायला गेलं तर प्रॉपर मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक पाहायला मिळाले होते. यावेळेस थोडंसं कॉन्फिडन्स कमी झालं असेल, मात्र 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आविष्कार त्याच्या विरोधामध्ये नितेश आणि अजय ही जोडी पाहायला मिळतीये. 60 धावांचं टार्गेट प्रति षटकामागे 12ची सरासरी तुम्हाला मात्र मेंटेन करावी लागेल. आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची गरज असताना इथे ज्याप्रमाणे मागणी त्याप्रमाणे पुरवठा देखील केला जातोय. गोलंदाज तयार. इथे कॅचची संधी क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या माध्यमातून एफर्ट जो मात्र चांगलं होतं, मात्र आपल्याला पाहायला मिळेल तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 7 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो चेंडू पडला, थोडंसं वळण घेतला, बॅटची कडा लागली, पॉइंट मध्ये फिल्डर होते, एफर्ट चांगलं होतं, त्यानंतर डाय देखील मारली होती, मात्र चेंडू गेला. एका धावेसाठी टीमची टोटल 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन दी स्कोर कार्ड. आतापर्यंत जर विचार केला तर चांगली अशी कामगिरी सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. मात्र फलंदाजांचं देखील कौतुक करेल. मोठे फटके येत नाहीयेत, मात्र धावा देखील रोखल्या जात नाहीयेत, अशी फटकेबाजी फलंदाजांच्या माध्यमातून होती. यावेळी श्रीलंका मध्ये थोडंसं व्यत्यय आणि अशा परिस्थितीमध्ये पंचांच्या माध्यमातून मृत्यूचेंडू ते मात्र घोषित करण्यात येतो. मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर बॉलिंग लाईनअप चांगली आहे श्री गणेश बिरवाडी संघाची, ज्यामध्ये आविष्कार पाहायला मिळेल, त्यानंतर उत्कर्ष देखील पाहायला मिळेल, ऋतिक पवार देखील असेल या संघामध्ये आणि रामदास देखील आपल्याला पाहायला मिळेल. 4 प्रॉपर गोलंदाज आहेत. दुसऱ्या बाजूला फलंदाजीचा तोफखाना लाहे संघ. यावेळेस फटका काय पाहायला मिळतोय, मात्र फिल्डिंग त्यापेक्षा सुरेख उत्कर्षी पाहायला मिळतीये. काय फिल्डिंग उत्कर्षी होतीये, कोण विसरून चालेल. पहिल्या मॅच मध्ये एका चेंडूवरती 4 धावांची गरज होती, गोल्डन षटकार उत्कर्षने मारला आणि त्यानंतर संघाला सेमी फायनल मध्ये दाखल केला. त्याच उत्कर्ष माध्यमातून जजमेंट चांगलं आणि फिल्डिंग देखील त्यापेक्षा सुरेख पाहायला मिळतीये. कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल. 8 धावा धावफलकावरती. इथे देखील आपण पाहतोय चेंडू चाललाय पुन्हा एकदा गोशांकित क्षेत्रामध्ये. 1 नंबर कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. बिनबाद 10 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 1 नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली कंप्लीट होती आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतो 10 धावा धावफलकावरती. 4 षटकांमध्ये 25 धावेची अजूनही गरज आहे, मात्र वेळ वाचवणं इथं फार गरजेचं असेल. वेळ वाचवणं इथं गरजेचं असेल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची.
बॉलिंग मार्क वरती इंडिव्हिज्युअल पहिल्या टीम साठी या दुसऱ्या षटकामध्ये ऋतिक पवार याला प्राचारित केलं जात आहे. लेफ्टी गोलंदाज आहे. लेफ्टी गोलंदाज सातत्याने रायटी फलंदाजांविरोधात वर्चस्व गाजवताना पाहायला मिळालंय. मात्र या मॅच मध्ये काय होईल देखील पाहणं महत्वाचं असेल. सेमीफायनल एका बाजूला इन्श स्पोर्ट्स शिरोळ विपक्ष एकता कसारा असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीम्स आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचे या गोष्टीची आपण नोंद करून घ्या. पहिल्या षटकाची समाप्ती 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. श्री गणेश बिरवाडी टीमला रिक्वेस्ट करतोय लवकरात लवकर बॉलिंग आपली सुरू करायची, कारण खूप जास्त अवधी आपल्या माध्यमातून घेतला जातोय. रिक्वेस्ट केली जात आहे श्री गणेश बिरवाडी टीमला, आपण लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून गोलंदाजाला बॉलिंग मार्कवर तयार करून पहिला चेंडू टाकायचा आहे. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. शॉट मध्ये पॉइंट, शॉट मध्ये स्क्वेअर लेग, शॉट मध्ये एक्स्ट्रा कव्हर देखील पाहायला मिळतो. शॉट मध्ये कव्हर पॉइंट पाहायला मिळेल, मिड डाऊन देखील पाहायला मिळतो आणि शॉट मध्ये मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतो. तर डीप मध्ये 3 खेळाडू पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतील. डीप मध्ये मिड विकेट देखील असेल. त्यानंतर पाहायला गेलं तर डीप मध्ये आपल्याला अजून 2 खेळाडू, पहिला म्हणजे लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळतो आणि दुसरा वाईडिश लॉंग ऑन मध्ये. इथे चांगला चेंडू होता. चेंडू टप्पा खाल्ल्यावरती काय वळण घेतोय असं म्हटलं जातं. हायवे वरती वळणारे रस्ते आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या वळणावरती वळणारे चेंडू अतिशय घातक असतात. अगदी तेच इथे पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होती. 11 धावा, बिनबाद 11 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. ऋतिक पवारचं हे षटक इम्पॉर्टंट असेल. आय थिंक ऋतिक पवारच सातत्याने बॅक टू बॅक 2 ओव्हर कन्सिक्युटिव्ह टाकतात, एक नंतर एक. मात्र या मॅच मध्ये कशी कामगिरी होतीये पाहणं महत्वाचं. यावेळेस खेचून मारलेला स्ट्रोक, नितेश भोईरचा तडाखा, लाहेगावाचं ब्रँड दाखवणारा ब्रँडेड लाहे प्रीमियर लीग षटकार. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. तू आंधी तो मैं तूफा और तू तूफा तो मैं आग का दरिया. अगदी त्याप्रमाणे प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं जात आहे. तोडीस तोड इथे कामगिरी केली जाते. 17 धावा धावफलकावरती 22 चेंडू, विजयासाठी 43 धावेंची गरज. प्रत्येक मॅच मध्ये खेळलेला खेळाडू 250 पेक्षा जास्त धावा या खेळाडूने एकट्या कुटलेल्या आहेत. काय बॅटिंग करतोय. इथे कट करायचा प्रयत्न आणि तोपर्यंत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. टीमची टोटल 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. म्हटलं जातं की यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक दिल में जुनून सा जगाना पड़ता है. और मैंने पूछा चिड़ियों से कैसे बनता आशियाना, बोली तिनका तिनका उठाना पड़ता. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक धावेला इथे महत्व दिलं जात आहे. नितेश भोईर आणि अजय खंबळकरच्या माध्यमातून तर प्रत्येक धावेला महत्व इथे दिलं जाते. ऋतिक पवारच्या माध्यमातून देखील यावेळेस आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी. पंचांचे दोन्ही हात समांतरी धाव असेल. अव्वांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. 21 चेंडू आणि 40 धावेंची अजूनही गरज आपल्याला पाहायला मिळतीये. ऋतिक पवारचं हे षटक इम्पॉर्टंट असेल. या मॅच मध्ये मोमेंटम कुठल्या टीमच्या बाजूने जाईल निर्णायक षटक देखील असू शकतो. यावेळेस देखील हुक करायचा प्रयत्न होता, मात्र एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती. 21 रन ऑन दी स्कोर कार्ड. विजयासाठी 39 धावेची अजूनही गरज आहे. 20 चेंडू आणि 39 असं समीकरण पाहायला मिळतोय. कुछ देर की खामोशी है और फिर शोर आएगा. अरे तुम्हारा तो सिर्फ वक्त आया था लेकिन हमारा तो दौर आएगा. तो दौर मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या नावावरती प्रस्थापित करावा लागेल इथे दोन्ही संघांना. यावेळेस काय चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू होता. अगदी मी म्हणेल फलंदाज पूर्ण प्रकारे बीट झालाय. अजय खंबाळकर आपण पाहतोय. काय चेंडू पाहायला मिळाला. पूर्ण प्रकारे क्रिकेटचं मादक सौंदर्य कुठल्या चेंडूवरती आपण पाहिला असेल तर तो हा चेंडू होता. काय चेंडू आपण पाहिला. पडला आणि त्यानंतर अतिरिक्त टेक ऑफ आणि गिरकी घेत असताना वळण घेतलं. येत असताना डॉट बॉल. 21 धावा धावफलकावरती 19 चेंडू 39 धावांची गरज. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट. 21 धावा धावफलकावरती. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी
39 धावेची गरज. क्या बात आहे, अप्रतिम अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. मात्र वेळ वाचवणं इथं गरजेचं असेल. वेळ जो मात्र वाचवणं गरजेचं असेल. टीमची टोटल 21 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा पाहायला मिळतात. अशाच प्रकारे जर गोलंदाजी झाली तर मॅच मध्ये चुरस निर्माण होईल. येणारे 18 चेंडू 39 धावेची गरज पाहायला मिळते. कुठल्या संघाचे इथे धागे दणानले जातील आणि कुठला संघ इथे वर्चस्व गाजवेल, येणारे 3 षटक आपल्याला सांगून जातील. मेगा फायनल मध्ये दाखल होणारा कुठला पहिला संघ असेल. मात्र त्यासाठी अजूनही 3 षटकांचा अवधी आपल्याला शिल्लक पाहायला मिळतोय. 72 से 72 तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो. अरे टूटते पत्थर शीशों से तोड़ सके पत्थर, ऐसे शीशे की तलाश करो. अगदी आयुष्याचा पटल किंबहुना टेनिस बॉल क्रिकेटचा मैदान तुम्हाला कठीणाई येतील. मात्र त्यावरती मात करत असताना तुम्हाला स्वतःच्या विजयाचा शिल्पकार बनता आलं पाहिजे. कारण म्हटलं जातं हीरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता. इथे जबाबदारी कुठेतरी आहे फलंदाजावरती, जबाबदारी गोलंदाजावरती आहे आणि त्यांना मात्र तशी कामगिरी करावी लागेल. गोलंदाज तयार उत्कर्ष तिसऱ्या षटकासाठी. यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतो. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे, संजीवनी प्रदान करणारा चेंडू सीमा पार. 4 धावा, चौकार. चौकार पाहायला मिळतोय. 25 धावा, 25 रन ऑन दी स्कोर कार्ड. मॅच मध्ये रोमहर्षकता आता निर्माण व्हायला लागली आहे. येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी 35 धावेची गरज, 35 धावेची गरज आणि 17 चेंडू शिल्लक. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. नितेश भोईर क्लास क्लास आणि फक्त क्लास आपण पाहतोय. 9 चेंडू 22 धावेचं कॉन्ट्रीब्युशन आहे. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लाऊड अपील केली जाते पंचांकडे आणि फिंगर अप. ओयूटी फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन, पहिला झटका लागतोय. अजय खंबाळकर नावाचा मोठा वादळ इथे आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये घुंगवण्याच्या आधीच तंबूच्या आश्रयामध्ये. न्यू बॅटर सँडी आपल्याला पाहायला मिळतील. संदेश भोईर व्हाईट चॉकलेट बॉय म्हणून या खेळाडूची ओळख आहे. हार्ड हिटर फलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आणि ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये येतो चिमुकल्या मुलांचा लाडका खेळाडू म्हणून संदेश भोईरची ओळख आहे. मात्र तुमच्यामध्ये कॅलिबर असणे ही दुसरी गोष्ट आणि संघाला गरज आहे त्यावेळेस तुम्हाला तशी कामगिरी करणं ही मात्र दुसरी गोष्ट आहे. कारण जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावरती सोपवणं सोपी गोष्ट आहे आणि स्वतःच्या खांद्यावरती ठेवून ती यशस्वीरित्या पार करणं खूप अवघड गोष्ट आहे. येणारे 16 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 35 धावेची गरज. उत्कर्षचे षटक इम्पॉर्टंट असेल. यानंतर आय थिंक ऋतिकचं षटक देखील येऊ शकेल, तो देखील दुसरा स्पेल टाकू शकतो. मात्र कुठल्या गोलंदाजावरती इथे विश्वास दाखवला जाईल पुढच्या षटकामध्ये आपल्याला कळून जाईल. रामदासचे ओव्हर देखील इम्पॉर्टंट असेल. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. उत्कर्ष पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती चौकार लागला मात्र त्यानंतर कमबॅक होतोय. नितेश भोईर नॉन स्ट्रायकर एंड वरती. ज्या नितेशने या पूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण केली आहे. 250च्या आसपास धावसंख्या एकट्याने विथ द बॅट ज्याने गोळा केली आहे असं खेळाडू नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो. संदेश स्ट्रायकर एंड वरती. फटका पुन्हा एकदा चांगला आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने मात्र फिल्डिंग चांगली होती. आविष्कार आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा इथे कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 27 या आकड्यावरती. 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. विजयासाठी 15 चेंडू आणि 33 धावेची गरज पाहायला मिळते. संदेश भोईर स्ट्रायकर एंड वरती. 1 चेंडू मध्ये 2 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला नितेश भोईर 10 चेंडूंमध्ये 1 षटकार 1 चौकार. 222च्या स्ट्राईक रेटने 22 धावेंवरती खेळतोय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लाऊड अपील केली जाते. मात्र यावेळेस आपण पाहतोय
रिव्ह्यू घेण्यात येतोय. अंपायर डिसिजन डॉट बॉल. येस, डॉट बॉल आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय कारण गोलंदाजी करत असताना गोलंदाज मध्ये येतोय. चांगला कमबॅक पाहायला मिळतो. उत्कर्ष देखील 14 चेंडू 33 धावांची गरज. 33 धावांची गरज आणि 14 चेंडू शिल्लक आहेत. संदेश भोईर आणि नितेश भोईर यावरती दारोमदार आहेत सध्याच्या स्थितीला. अक्रॉस द लाईन शो घ्यायचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. येणारे 13 चेंडू आणि 33 धावेंची गरज. धगधग धगधग आणि धगधग वाढलेली पाहायला मिळते. हृदयाचे ठोके आता वाढलेले पाहायला मिळतात. जसा डॉट बॉल येतोय बिरवाडीकरांना उत्साह पाहायला मिळतोय. मात्र ज्यावेळेस चौकार षटकार लागतायत त्यावेळेस लायकर देखील मैदानाच्या बाहेर उत्साह साजरा करतायत. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या देखील वाजताना पाहायला मिळतात. मात्र या मॅच मध्ये एक संघ मेगा फायनल मध्ये जाईल आणि एका संघाला इथून परतीचा प्रवास करावा लागेल. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल रनअप मध्ये व्यत्यय. मृत्यू चेंडू पाहायला मिळतोय. 13 चेंडू 33 धावांची गरज. थोडासा या मॅच मध्ये टर्न येत असताना पाहायला मिळतोय. एक मोठा फटका या चेंडूवरती आला तर सामना पुन्हा एकदा दोन्ही संघांच्या बाजूने खुला होऊ शकतो. मात्र एक मोठा फटका इथे येणं गरजेचं आहे. इथे फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. लाहे गावाचा ब्रँड मायटी हिट बाय द मायटी मॅन. चेंडू सीमा पार. संदेश भोईर ब्रँडेड षटकार. षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फलकावरती 33. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये येणारे 12 चेंडू आणि 27 धावेंची गरज पाहायला मिळते. तर आतिशी गोडविंदे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. लाहे टीमला शुभेच्छा येतात. त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. शोएब आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये समीकरण येऊन टिपलंय. 12 चेंडू आणि 27 धावेची गरज. कुठला संघ इथून फ्रंट फुट वरती येईल आणि कुठल्या संघाला इथून परतीचा प्रवास करावा लागेल हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. तीन षटकांची समाप्ती. 33 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये येणारे 12 चेंडू विजयासाठी. 27 धावेंची अजूनही गरज आहे. नितेश भोईर स्ट्रायकर एंड वरती 10 चेंडू 22 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन या क्रीडा स्पर्धेमध्ये
250च्या आसपास जर कुठल्या खेळाडूने धावा बनवल्या तर त्या खेळाडूचं नाव आहे नितेश भोईर. सातत्याने प्रत्येक मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली आहे. ऋतिक पवार पाहायला मिळतोय. हुक करायचा प्रयत्न होता, एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होत नाहीये. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. 11 चेंडू आणि 26 धावेची गरज. 26 धावेची गरज आणि 11 चेंडू शिल्लक पाहायला मिळतील. स्वतःवरती विश्वास दाखवण्यात येतोय संदेश भोईरच्या माध्यमातून. मात्र ऋतिकचा उल्लेख करणं गरजेचं आहे. ज्या ऋतिकने पहिल्या 2 ते 3 चेंडूंवरती हल्ला ज्याच्यावरती चढवण्यात आला, त्यानंतर त्यांनी जो प्रति हल्ला केला समोरच्या संघाचा, ती मात्र वाकणं जोगे. मात्र इथे आपण पाहतोय 34 धावा. इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. रेडार मध्ये चेंडू होता आणि त्याला रेडारच्या बाहेर ढकलण्यात येतोय. चेंडू सीमा पार. संदेश भोईर चा ट्रेडमार्क स्ट्रोक, षटकार. समीकरण येऊन टेपलंय. 10 चेंडू आणि 20 धावेची गरज. प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल दर्शकांची गर्दी आता व्हायला लागली आहे. कारण लाहेकर म्हटलं तर कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारं व्यक्तिमत्व आहेत. आणि जर पाहायला गेला तर त्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली. सेमीफायनलची मॅच आणि सेमीफायनल मध्ये गावातला संघ. मग अशा परिस्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर त्यांची देखील उपस्थिती तर असणारच. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. एक धाव झाली कंप्लीट. उत्कर्ष पाहायला मिळतील आणि ते सिंगल धावेवरती समाधान मानावं लागते. याच दरम्यान पुनश्च एकदा भगवान शेठ खंबाळकर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला ट्रॉफी सौजन्य झाल्यात. उद्योजक, समाजसेवक सन्माननीय भगवान दादा खंबाळकर साहेबांचं पुनश्च एकदा सहर्ष असं स्वागत. इथे वाईट बॉल येतोय. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. 42 42 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळत होती. फलंदाजाची मात्र अशाच प्रकारे फटकेबाजी राहिली. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. नॅचरल कट केलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. 8 चेंडू आणि 18 धावेची गरज. संदेश आणि नितेशच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर 8 पैकी 3 चेंडू फक्त मैदानाच्या बाहेर घालायचे. मात्र मैदानाच्या बाहेर ते जातील की नाही हे मात्र येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. सातत्याने प्रति षटकामागे 12ची सरासरी मेंटेन करायची आहे आणि 11, 12 किंवा 13च्या आसपास सातत्याने करंट रन रेट गुंगावताना पाहायला मिळतोय. 8 चेंडू 18 धावेची गरज आहे. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 18 धावेची गरज. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतीये. एक षटकार आला मात्र त्याला वगळता बाकीच्या चेंडूंवरती पूर्ण प्रकारे वर्चस्व. एक षटकार वगळता एक वाईड आला आणि 2 डॉट बॉल देखील पाहायला मिळाले. 2 सिंगल देखील आलेत. त्यामुळे चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय. पार्टनरशिप 9 चेंडूंमध्ये 17 धावेंची पार्टनरशिप पाहायला मिळते. यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. या मॅच ची गोल्डन विकेट कॅरी होतीये. फलंदाज बाद होतोय. नितेश भोईर माघारी जातोय. 42 वरती लागतोय दुसरा झटका. समीकरण 6 चेंडू आणि 18 धावेंची गरज.
सुनीलजी लकडे साहेबांच्या माध्यमातून लाहे टीमच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 6 चेंडू आणि 18 धावेची गरज. एका बाजूला पॉकेट साइज डायनामाइट म्हणून ज्याची ओळख आहे, वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर म्हणून ज्याची ओळख आहे असा संदेश आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंगची कमान सांभाळली जातीये. उभरता सितारा अर्थातच रामदास आपल्याला पाहायला मिळेल. नितीन देखील नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत. 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावेची गरज पाहायला मिळतीये. प्रेशर वाढलेला आपण पाहू शकतो लाहे संघाचं. मात्र अशा परिस्थितीमध्ये अनेक सामने मात्र जिंकून देण्यामध्ये यश संदेशने मिळवून दिलेला आहे लाहे संघाला. त्यामुळे आता देखील तशी कामगिरी होऊ शकते. येणारे 6 चेंडू आणि 18 धावेची गरज पाहायला मिळेल. रख हौसला की वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. यू थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. मात्र एकच संघ इथे तो स्वाद घेऊ शकेल आणि एका संघाला परतीचा प्रवास करावा लागेल. तर सुनीलजी लकडे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी लाहे टीमला या ओव्हर मध्ये 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. व्यासपीठावरती उपस्थिती आपल्याला मान्यवरांची पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी सौजन्य झाल्यात. असे भगवान शेठ खंबाळकर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. सुनील शेठ लकडे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक षटकारासाठी लाय टीमच्या फलंदाजांना 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. रामदास बॉलिंग मार्क वरती तयार. स्ट्रायकर एंड वरती संदेश. इथे डॉट बॉल येतोय. 5 चेंडू विजयासाठी 18 धावेची गरज. 18 धावेची गरज आणि 5 चेंडू अजूनही शिल्लक पाहायला मिळतात. मॅच मध्ये कुठला संघ वर्चस्व गाजवेल, कुठला संघ स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण करेल हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. येणारे 5 चेंडू 18 धावेची गरज. अक्रॉस द लाईन स्ट्रोक यायचा प्रयत्न. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. 43 वरती तिसरा झटका बसतोय. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 17 धावेची गरज. न्यू बॅटर शुभम पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. 4 चेंडूंमध्ये मी 17 धावा बनताना पाहिलेले आहेत आणि त्यामुळे इथे देखील तशी कामगिरी होऊ शकेल की नाही हे मात्र पाहणं महत्वाचं. अगदी मागच्याच रविवारी ऑल इंडिया ओपनची टुर्नामेंट चालू होती, मी कव्हर करत होतो. 4 चेंडूंमध्ये 17 धावा बनल्या होत्या. इथे फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू वरती फुल टोल वसूल. संदेश बोरचा तडाखा. चेंडू सीमा पार. षटकार. 3 चेंडू आणि 11 धावेची गरज पाहायला मिळते. सुनीलजी लकडे यांच्या माध्यमातून या षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. येणारे 3 चेंडू आणि 11 धावेची गरज. एका बाजूला बिरवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला लाहे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, त्यापेक्षा एक रंग जास्त बदलणारी मॅच पाहायला मिळतीये. इलेक्शन मध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एका धावेला महत्व दिलं जातोय. 3 चेंडू आणि 11 धावेची गरज. स्ट्रायकर एंड वरती संदेश भोईर. 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. अजून 3 चेंडूंमध्ये 2 षटकार आले तर सामना फिनिश होऊ शकेल. अजून एक चांगला फटका होता. याच दरम्यान एक धाव कंप्लीट होती आणि चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. चौकार पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 7 धावेंची गरज. क्या बात आहे. कुठेतरी असफलता आता मिळायला लागली बिरवाडी संघाला. मात्र त्यांना सांगेल फक्त इतकंच की असफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो परको और फिर सुधार करो.
जब तक लक्ष्य ना मिले तब तक नींद चैन को त्यागो तुम और संघर्ष का मैदान मत छोड़ के भागो तुम, क्योंकि यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू आणि 7 धावेची गरज। यावेळेस या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये, फुल टॉस चेंडू होता, संदेश झाला बीट, मॅचची गोल्डन विकेट कॅरी, येणारा एक चेंडू आणि 7 धावेंची गरज। एक चेंडू आणि 7 धावेंची गरज। एका चेंडू मध्ये 7 धावा बनताना पाहिलेल्या आहेत। एका बाजूला आईगावदेवी क्रिकेट संघ दहीगाव आणि दुसऱ्या बाजूला अष्टविनायक वियोग संघ होता। सेमीफायनलची मॅच बिरवाडी प्रीमियर लीग मध्ये एका चेंडू मध्ये 7 धावा बनल्या होत्या। कंपल्सरी चेजिंग हा नियम आहे आणि एका चेंडू मध्ये 7 धावेंची गरज आता पाहायला मिळते। स्ट्रायकर एंड वरती हार्ड हिटर फलंदाज बाहुबली म्हणून ज्यांची ओळख आहे असं रवी फरडे उर्फ भाऊ आपल्याला पाहायला मिळतील। येणारा एक चेंडू आणि 7 धावेंची गरज। एक चेंडू आणि 7 धावेंची गरज। एका बाजूला श्री गणेश बिरवाडी, दुसऱ्या बाजूला आईगावदेवी लाहे असे 2 संघ पाहायला मिळत आहेत। येणारा एक चेंडू आणि 7 धावेंची गरज। इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून। एक चेंडू आणि 7 धावेंची गरज आहे। वाईट साठी हा रिव्ह्यू सुमात्र खेळण्यात येतोय। डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ योगेश बेरे अँड कंपनी श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी या क्रीडा स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये दाखल होणारा संघ पहिला आपल्याला पाहायला मिळतोय। वेल प्लेड बिरवाडी, हार्ड लक टफ लक टीमला आहे। क्या बात आहे। तर यानंतर होणारी मॅच इन्शा स्पोर्ट शिरोळ विपक्ष एकता कसारा। मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळतोय, ज्याच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली। रन मशीन ऑफ बिरवाडी अर्थातच चेतन आपल्याला पाहायला मिळेल। या सामन्याचा असेल मॅन ऑफ द मॅच। चेतन आपल्याला पाहायला मिळतोय, मॅन ऑफ द मॅच असेल। वेल प्लेड चेतन, अप्रतिम कामगिरी तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाली। तर यानंतर होणारी मॅच सेमीफायनल क्रमांक 2, एका बाजूला शिरोळ संघ, दुसऱ्या बाजूला एकता कसारा। चेतन आपल्याला मॅन ऑफ द मॅच पाहायला मिळतील।